जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एका मेंढपाळाचा पोरगा कैलास बोराडे याला काही गुंडांनी अमानुषपणे त्याचा छळ आणि मारहाण केली आहे। आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि यातून न्याय मिळाला पाहिजे। या राज्यातील गुंडराज संपलं पाहिजे ही भूमिका आमची असल्याचं यावेळी आमदार सदाभाऊ खोत हे म्हणालेत। जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना काल रात्री घडली आहे। दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केलं। अमरावतीमधील धारणी तालुक्यातील नागढाणा येथील नवी वस्ती चाकरदा येथे रात्रीच्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली आहे। या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेत असलेल्या 7 पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत, तर अन्य 2 घरांचंही मोठं नुकसान झालंय। आग एवढी भयानक होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीनं पेट घेतला। अनेक नागरिक घरात नसल्यानं जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय। या भीषण आगीत घरातील दुचाकी, गॅस सिलेंडर, कपाटातील दागिने, कपडे, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूरही भस्मसात झाली। सततच्या कष्टानं उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली। त्यामुळं अनेक कुटुंबे आता रस्त्यावर आली आहेत। नवी मुंबईमध्ये खेल मंत्रालयाच्या वतीनं एकात्म अभियान आयोजित करण्यात आलं असून या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। यामध्ये 6000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून कार्यक्रमात ध्यान साधना, मेडिटेशन व दैनंदिन व्यायाम याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी छावा चित्रपट फेम अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी अभिनेता संतोष जुवेकर यांनी म्हटलं की एकात्म कार्यक्रम अशा कार्यक्रमाची आजच्या घडीला खूप गरज आहे। फिजिकल फिट राहण्यासाठी तुम्ही तुमचं मन चांगलं राहणं फार गरजेचं आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळई गरम करून अमानुष चटके देण्यात आले होते। आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दौड कडून फोनवरून पैशाचं आमिष दाखवल्या जाते। तक्रार मागे घे, तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो, 1.5 ते 2 लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित कैलास बोराडे यांनी केलाय। माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो, कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलास बोराडे यांनी म्हटलंय। नवनाथ दौड याला अटक न झाल्यास येत्या 10 तारखेला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे देखील म्हणालेत। एकात्म अभियान अंतर्गत भारत सरकारच्या वतीनं नवीन पिढी नवनवीन संकल्पना राबवत असून विकसित भारत यंग लीडर यांनी कसं काम केलं पाहिजे, वेगवेगळ्या कार्यक्रमातून आम्ही असे कार्यक्रम राबवतो अशी प्रतिक्रिया यावेळी रिजनल डायरेक्टर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे पांडुरंग चाटे यांनी दिली आहे। 2 दिवसांपूर्वी उबाठा गटाकडून ठाण्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला होता। यावेळी संजय राऊत यांनी दिघे यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर शिंदे गटातून तो हार काढून खाली टाकण्यात आला व धर्मवीरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावर शिंदे गटानं संजय राऊत यांचा हात लागल्यानं पुतळा अपवित्र झाल्याचं वक्तव्य केलं होतं। यावर आता उबाठा गटाच्या महिला आक्रमक झाल्यात
कोणताही कार्यक्रम असो, आपण धर्मवीरांच्या पुतळ्याला वंदन करून कार्यक्रम सुरू करतो. त्याप्रमाणे आमचे नेते आणि कट्टर शिवसैनिक मेळावा सुरू होण्याआधी आपल्या परंपरेनुसार आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेलो, तेव्हा शिंदे गटाच्या पोटात मळमळ सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी उबाटा गटाच्या महिलांनी दिली आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालंय. अकोल्यातील कृषीनगर भागातील एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचं समोर आलंय. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तातडीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून मुलीच्या शोधार्थ पोलिसांचे 2 पथक गठीत करण्यात आले असून पथक मुलीच्या शोधात रवाना झालेत. अद्यापपर्यंत 5 ते 6 संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अकोल्यात उद्धव ठाकरे गटानं अबू आझमी विरोधात शेण फेक आंदोलन केलंय. तर औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. अबू आझमींच्या वक्तव्याचे अकोल्यात पडसाद उमटताना दिसत आहेत. आता अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ठाकरे गटानं रास्ता रोको केलाय. तसेच अबू आझमी यांच्या प्रतिमेवर शेण फेको आंदोलन करत त्यांच्यासोबत गदा अबू आझमी अशी पोस्टरे लावत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. अकोल्यातील गांधी चौकात ठाकरे गटानं हे आंदोलन केले. ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. वनप्राण्यांचा वाढता उपद्रव आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या प्रमुख प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज भारतीय किसान संघाच्या वतीनं ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसात विविध वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून यात माकडे, गवे, रेडे, हत्ती यांच्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. तसेच मागील महिन्यात या वन्य प्राण्यांपैकी गवारेड्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालाय. मात्र वन विभाग यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचं एकंदरीत पाहावयास मिळतंय. एकंदरीत कोकणातील शेती धोक्यात आली असून शासनानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी अबू आझमी यांनी सुपारी घेतली होती हे आता जगजाहीर झालं असल्याचं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. विधानसभेत सरकारला टार्गेट करण्यासाठी मुद्दे महत्त्वाचे असतात, मुद्दे डायव्हर्ट करण्यात आले असंही जलील म्हटलेत. अबू आझमी यांनी औरंगजेबावर चर्चा न करता मुसलमान कसा अडचणीत आहे हे बघावं असा सल्लाच जलील यांनी अबू आझमीला दिलाय. बॉडीगार्ड घेऊन फिरतात. त्यांच्या वक्तव्यानं सर्वसामान्य मुस्लिमांना काय त्रास होतो हे त्यांना माहीत नसेल. त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी अबू आझमी यांनी हे वक्तव्य केलं असल्याचा आरोप यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय.